गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्या आवडत्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि आदरणीय पालकांचे व इतर जे कोणी इंग्रजी शिकू इच्छितात अशा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण इंग्रजीमध्ये अनेक प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते सर्व प्रश्न अतिशय सोपे असणार आहेत. तुम्ही देखील ते प्रश्न तयार करू शकतात आणि त्या प्रश्नांच्या मदतीने दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी बोलू शकतात, लिहू शकतात आणि वाचू शकतात. आता बघा, वरती लिहिलेलं आहे इंग्रजीतील हजारो प्रश्न तयार करा आणि खाली ब्लॅक रायटिंगमध्ये म्हणजे काळ्या अक्षरामध्ये दोन शब्द दिसत आहे तुम्हाला. पहिला शब्द म्हणजे व्हॉट. आता व्हॉट म्हणजे काय आणि दुसरा शब्द व्हाय म्हणजे का. खरं बघायला गेलं तर व्हॉट आणि व्हाय हे दोन्ही शब्द इंग्रजीतील प्रश्न विचारण्याचे काम करतात. पण व्हॉट या शब्दाचा अर्थ काय होतो आणि व्हाय या शब्दाचा अर्थ का होतो. जोपर्यंत आपण इंग्रजीतील शब्दांचे शब्दार्थ जोपर्यंत आपण इंग्रजीतील शब्दांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ समजून घेत नाही तोपर्यंत या जगात कोणताही विद्यार्थी, कोणताही पालक, अधिकारी किंवा इतर जे कोणी सर्वजण इंग्रजी शिकू इच्छितात ते इंग्रजी बोलू शकणार नाही, ते इंग्रजी लिहू शकणार नाही, ते इंग्रजी वाचू शकणार नाही. मग मी असं का म्हणत आहे, यासाठी आपल्याला इंग्रजीतील शब्दांचे अर्थ माहीत असणे फार महत्त्वाचे आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला इंग्रजीमध्ये जर प्रश्न तयार करायचे असतील तर आपल्याला व्हॉट म्हणजे काय आणि व्हाय म्हणजे का या दोन शब्दांचे अर्थ माहीत असले पाहिजेत. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न तयार करता यावेत या दृष्टीने मी दोन सूत्र तयार केलेली आहेत. ही सूत्र तुम्हाला इंग्रजी स्पोकनच्या, इंग्रजी व्याकरणाच्या कोणत्याही लेखकाच्या पुस्तकात अशी सूत्रे बघायला मिळणार नाहीत. ही सूत्रे मी माझ्या भाषेत तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला प्रश्न तयार करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पहिलं सूत्र मी व्हॉट या शब्दाचं तयार केलेलं आहे. व्हॉट प्लस टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क्स, म्हणजे शेवटी जे आहे ते प्रश्नचिन्ह आहे, त्याला क्वेश्चन मार्क म्हणतात, राईट. आता व्हॉट नंतर तुम्हाला टू शब्द घ्यायचा आहे, व्हॉट नंतर टू शब्द घ्यायचा आहे आणि टू नंतर V1 म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप म्हणजे व्हर्ब फर्स्ट घ्यायचे आपल्याला, मुख्य क्रियापदाचं. आणि दुसरं जे सूत्र आहे ते सूत्र आहे व्हाय प्लस टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालक, तुम्ही दोघंही सूत्रांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येईल की वरच्या सूत्रामध्ये व्हॉट आहे आणि खालच्या सूत्रामध्ये व्हाय आहे आणि बाकी उर्वरित सूत्र जसेच्या तसं आहे. बघा, पहिल्या सूत्रामध्ये देखील टू आहे प्लस V1 आहे प्लस क्वेश्चन मार्क आहे. दुसऱ्या शब्दामध्ये व्हॉटच्या जागेवर व्हाय शब्द आहे, बाकी टू जशाच्या तसं आहे, त्याच्यानंतर V1 जशाच्या तसं आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क हे जशाच्या तसं आहे, फक्त शब्द बदललेला आहे. लक्षात घ्या. मग आता खाली कसे प्रश्न आपण तयार केलेले आहेत आवर्जून लक्ष द्या. मी अगोदर व्हॉटने तयार केलेली प्रश्न वाचणार आहे आणि त्याचा मराठीत अर्थ देखील आपल्याला सांगणार आहे. लक्षात घ्या. आता व्हॉट या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे काय. तर पहिला प्रश्न मी वाचत आहे, व्हॉट टू ईट. व्हॉट टू ईट, काय खावे. आपल्याला जर आपली आई, वडील, घरातील कोणीही सदस्य म्हणत असेल ते खाऊन घे, तर आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकतो, व्हॉट टू ईट, काय खावे. तुम्ही मला खाण्याचं सांगत आहात, पण व्हॉट टू ईट, काय खावे. दुसरा प्रश्न आहे व्हॉट टू सी, काय पाहावे. आपले वडील म्हणतात ना, ते काम बघून घे, व्हॉट टू सी,
काय पाहावे. व्हॉट टू राईट, काय लिहावे. आपल्याला वर्गात शिक्षक सांगतात आपला गृहपाठ लिहून घ्या, आपला क्लासवर्क लिहून घ्या, राईट. तर आपण म्हणू शकतो व्हॉट टू राईट, काय लिहावे. व्हॉट टू रीड, काय वाचावे. आपल्याला कोणीतरी सांगतं तो एक धडा वाचून काढ, तो एक लेख वाचून काढ, ते वर्तमानपत्र वाचून काढ. व्हॉट टू रीड, मग आपण त्यांना विचारू शकतो व्हॉट टू रीड, काय वाचावे. व्हॉट टू स्पीक, काय बोलावे. आपल्याला कोणी बोलत असेल गप्प गप्प राहू नकोस, काहीतरी बोल, तर आपण त्यांना म्हणू शकतो, बोलू शकतो व्हॉट टू स्पीक, काय बोलावे. व्हॉट टू गिव्ह, शेवटचा 6वा प्रश्न आहे. व्हॉट टू गिव्ह, काय द्यावे. आपल्याला कोणीतरी म्हणतं ना देऊन टाक त्यांना, मग आपण म्हणू शकतो त्यांना, बोलू शकतो व्हॉट टू गिव्ह, काय द्यावे. तर लक्षात घ्या पहिला जो प्रश्न आहे व्हॉट टू ईट, तर पहिला प्रश्न तर 6व्या प्रश्नापर्यंत सर्व प्रश्न सूत्रानुसार आहेत का बघा. मी काय म्हटलेलं आहे, व्हॉटचं सूत्र काय सांगितलेलं आहे, व्हॉट प्लस टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. मग पहिला प्रश्न बघा व्हॉट आलेला आहे, त्याच्यानंतर टू आलेला आहे, त्याच्यानंतर V1 ईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, आणि शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क. तसंच दुसरं वाक्य आहे, त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे 5वा प्रश्न आहे, आणि त्याचप्रमाणे 6वा प्रश्न देखील आहे. हे देखील वाक्य आहेत, पण ही प्रश्नार्थक वाक्य आहेत. यांना इंग्रजीमध्ये क्वेश्चन्स म्हणतात. अजून व्याकरणिक भाषेमध्ये त्यांना इंटरागेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. काय म्हणतात, इंटरागेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. आता व्हॉटने प्रश्न कशी तयार होतात, सोपी सोपी प्रश्न ती कशी बोलू शकतो आपण, ते प्रश्न कसे विचारू शकतो हे मी आपणास सांगितलेलं आहे. आता व्हायने तयार होणारे प्रश्न आपण बघू. त्याच्या अगोदर व्हायचा अर्थ काय होतो, का, आणि इकडे व्हॉटचा अर्थ काय होत होता, काय. मग मी जे म्हटलं व्हॉट टू ईट, काय खावे, व्हॉट टू सी, काय पाहावे, त्या दृष्टीने व्हायचा अर्थ होतो का. आता बघा मी व्हाय शब्द घेतलेला आहे, त्याच्यानंतर टू घेतलेला आहे, आणि V1 मी जशाच्या तसं घेतलेलं आहे. म्हणजे व्हॉटने तयार होणाऱ्या प्रश्नांमध्ये जे काही V1 घेतलेलं आहे का मी, तेच V1 घेतलेलं आहे, आणि शेवटी प्रश्नचिन्ह घेतलेलं आहे. मग इकडे व्हॉट टू ईट म्हणजे काय खावे, व्हॉट टू सी म्हणजे काय पाहावे. तर इकडे बघा प्रश्नांचा अर्थ कसा बदलतो. व्हाय टू ईट, का खावे. इकडे काय अर्थ होत होता, काय खावे, आणि इकडे व्हाय टू ईट, का खावे, पोट भरण्यासाठी खावे, भूक लागलेली आहे त्यासाठी खावे, आपल्याला पोटाला आवश्यकता गरज आहे त्यासाठी खावे. व्हाय टू ईट, का खावे. व्हाय टू सी, का पाहावे. आपल्याला कुणी म्हटलं ते बघून घे, पाहून घे, मग आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकतो. व्हाय टू सी, का पाहावे, काय गरज आहे, काय कारण आहे. त्याच्यानंतर व्हाय टू राईट, का लिहावे, आणि इकडे अर्थ काय होतो, काय लिहावे, आणि इकडे अर्थ काय होत आहे, का लिहावे. व्हाय टू रीड, का वाचावे. व्हाय टू स्पीक, का बोलावे, आणि व्हाय टू गिव्ह, का द्यावे. लक्षात घ्या माझी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि जे कोणी या जगात इंग्रजी शिकू इच्छितात त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. लक्षात घ्या अतिशय सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलण्याची सुरुवात करू शकतो. पण इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी आपण जे शब्द घेत असतो, जे वर्ड्स घेत असतो, त्या सर्व शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असायला हवा. पुन्हा वाचत आहे बघा प्रश्न. व्हाय टू ईट, का खावे. व्हाय टू सी, का पाहावे. व्हाय टू राईट, का लिहावे. व्हाय टू रीड, का वाचावे. व्हाय टू स्पीक, का बोलावे, आणि व्हाय टू गिव्ह, का द्यावे. राईट. आणि इकडे काय लिहिलेलं आहे, व्हॉट टू ईट, काय खावे. व्हॉट टू सी, काय पाहावे. व्हॉट टू राईट, काय लिहावे. व्हॉट टू रीड, काय वाचावे. व्हॉट टू स्पीक, काय बोलावे. व्हॉट टू गिव्ह, काय द्यावे. राईट. तर ही जी नोट्स आहे मी स्वतः तयार केलेली आहे. इंग्लिश स्पोकन बाय मिस्टर श्रीरंग चव्हाण. माझं नाव श्रीरंग चव्हाण आहे. माझा एकच उद्देश आहे गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रभर नवे संपूर्ण देशामध्ये सर्वदूर
शाळा उघडलेल्या आहेत. इयत्ता पहिलीपासून असं म्हटलं जातं CBSE पॅटर्न आलेला आहे. मी म्हणतो पॅटर्न कोणताही असो, लक्षात घ्या बरं का. स्टेट बोर्ड पॅटर्न असो, सेमी इंग्लिशचा पॅटर्न असो, CBSE पॅटर्न असो, ICSE पॅटर्न असो, IB बोर्ड्स असो, कोणतंही बोर्ड्स असो, बेसिक नॉलेज कोणत्याही विषयाचं बदलत नसतो. 205%. आलं लक्षात? आपलं बेसिक जर क्लिअर असेल, पॅटर्नची गरज नाही. हजारो पॅटर्न येतील, हजारो पॅटर्न जातील. पण आपला शिकण्याचा जो मेन पॅटर्न असतो, ते जर आपण व्यवस्थित शिकलं, समजून घेतलं, तर सगळे पॅटर्न आपण क्रॅक करू शकतो. एवढी हिंमत तुमच्यात आणि आपल्यात असते विद्यार्थी मित्र हो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी म्हणत होतो माझं एकच स्वप्न आहे. गरीबातल्या गरीब मुलाला निशुल्क इंग्रजी शिकता यायला पाहिजे. अतिशय कमी पैशात, म्हणजे 50 ते 100 रुपयामध्ये तो इंग्रजी शिकू शकतो. एवढ्या आत्मविश्वासाने मी आपणास सांगू शकतो. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. माझे व्हिडिओ बघा, स्वतःची नोट्स तयार करा. तुम्ही शिका, इतरांना शिकवा आणि या भारत देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवूया. आता आपला भारत देश महासत्ता आहे की नाही आय डोंट नो, पण निश्चितच तुम्ही आपण बनवू शकतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.